महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। अवकाळी मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तर मंत्रिमंडळात बैठकीत शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आवाज उठवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर भुजबळांचं हे वक्तव्य आहे। नाशिक जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुद्धा आणि येवले मतदारसंघामध्ये सुद्धा या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। शेतकरी रडतायत। तर त्या बाबतीमध्ये मी जे आहे आमच्या ज्या मुख्यमंत्री आणि इतर सगळ्यांशी बोलणार आहे आणि त्यातून ते आमच्या शेतकऱ्यांना काय आपल्याला मदत करता येईल आणि तातडीची मदत करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। त्यासाठी मी प्रयत्न करेन। प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। तर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे का? अधिकची माहिती। तेजल, नक्कीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा या नव्याने मंत्रिमंडळात सामील झालेले आहेत आणि ते सुद्धा या बैठकीला हजर आहेत। आज प्रामुख्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या विषयावरती चर्चा होणार आहे। ज्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे एकूणच सरकारकडून यावरती आता विचारमंथन होऊन नुकसान भरपाई संदर्भात काय घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचप्रमाणे इतर ज्या बाबी आहेत त्यांच्यावरती सुद्धा आज चर्चा होण्याची शक्यता आहे। पाणी पुरवठा असेल, एकूणच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था असेल, या सर्व गोष्टींवरती आज खरं तर कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन नक्की काय निर्णय घेतला जातो आणि शेतकऱ्यांना काय भरीव तरतूद मदत जी आहे ती दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तेजल, धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।